हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवे. इकडे अन्वयनी मला पोटॅटो आणून दिले की मम्मी आज पोटॅटोची भाजी बनव. मला ऑफिसमधून आल्यानंतर थोडी हलकी-फुलकी भूक लागली होती. तर मी म्हटलं आज थोडे फिंगर फ्राय करून घेते. पण मला त्याच्यातला एकसुद्धा फिंगर खायला मिळाला नाही. जो मी व्हिडिओमध्ये एक फिंगर खाल्ला ना तोच बस. कारण की अन्वयचं म्हणणं असं होतं की हे फक्त माझे एकट्याचेच आहे. म्हटलं ठीक आहे, खा तू. मग माझ्याकडे कॅपॅसिटीच नव्हती दुसरा नाश्ता बनवण्याची, त्याच्यामुळे मी लगेचच स्वयंपाक करायला लागली. आणि मग मी पोटॅटो वगैरे बॉईल करायला ठेवले. पण अन्वयचं काही इकडे बडबड बंद झालंच नाही. बघा कसा फुगला होता तो. तो बोलला की मी आज तुझ्या व्हिडिओमध्ये बिलकुल येणार नाही. आणि इकडे बघा मी काही ज्वेलरीची शॉपिंग केली ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता वटसावित्री आहे ना, म्हणून मी हे थोड्या बँगल्स वगैरे घेतल्या होत्या. तुमची झाली का वटसावित्रीची शॉपिंग? कशा वाटलं तुम्हाला? मला कमेंट्स करून सांगा नक्की. आणि हे मी परफ्यूम घेतले बेला विटाचे डेली यूजसाठी. ऑफिसला जात असताना मला रोज परफ्यूम लागतो, म्हणून मी परफ्यूम घेतले. आणि हे कानातले सुद्धा घेतले. इकडे स्वरांश क्लबवरून आल्यानंतर भूक लागली म्हणून असा पोटाला हात पकडून आला. मी लगेच हातातले काम सोडले आणि स्वयंपाकाला लागली. असा झटपट स्वयंपाक बनवला. बटाट्याची भाजी, कढी, वरण, भात, पोळी आणि स्पेशल म्हणजे आज आमच्याकडे कढी बनली. आणि स्वरांशला कढी ही खूप आवडते आणि जास्त जेवण झाल्यामुळे आज थोडी वॉकिंगला निघाली. आणि अन्वयला मंदिरमध्ये जायचं होतं, तर मग असं मंदिरमध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा दिवस? नक्की सांगा. बाय.